नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण सिन्नर तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी निमगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आपले प्रगतील शेतकरी संजूभाऊ सानप यांच्या शेतावर आलेलो आहे। यांनी लकी सीड्स कंपनीचा धना याची लागवड केलेली आहे। आज त्या धन्याबद्दलचं मनोगत ऐकण्यासाठी आपण संजूभाऊंकडे आलेलो आहे। तर भाऊ नमस्कार। नमस्कार। पहिले आपण सुरुवातीला भाऊंचा परिचय घेऊया। भाऊ, तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा। माझं नाव संजय रामनाथ सानप, राहणार निमगाव सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। नाशिक। तुम्ही हा जो धना टाकलेला आहे हा कुठल्या कंपनीचा धना टाकलेला आहे? लकी कंपनीचा धना टाकलेला आहे। लकी कंपनीचा धना। आता ह्या धन्याची पेरणी तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये केलेली? मी 24 मे 2025 ला 24 मे 25 ला लागवड केलेली। बरं, आज आहे 27 बरोबर। साधारणतः आज 24 आणि 24 महिना आणि हे वरचे 3 दिवस, 30 ते 34 दिवसाचा आज तुमचा हा धान्याचा प्लॉट झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला या धान्याबद्दल? शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे तुम्ही? याच्यामध्ये याचा पिरियड कमी असल्यामुळे कमी दिवसामध्ये येणारा वाण आहे आणि त्याची क्वालिटी पण चांगली होती। आता तो माझा 27 म्हणजे आज 27 तारीख आहे, 32 ते 30 दिवसाचा झाला आहे। तर तो 30 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे आला होता आणि आता त्याची जी क्वालिटी एकदम चांगली। आता मी व्यापाऱ्याला पण दिला आहे। त्याची मी 3 बिघे लागवड केलेली आहे। 3 बिघ्यासाठी एक साधारणतः 3 बिघ्यासाठी तुम्ही किती बियाणं टाकलेले? मी 3 बिघ्यासाठी एक 18 ते 20 किलो बियाणं टाकले। आता हे बियाणं तुम्ही बेड पद्धतीने पेरलेलं आहे की नाही? याचे सरी पाडून लागवड केलेली, मजुरांनी टोकन पद्धतीने लागवड केलेली। टोकन पद्धतीचा फायदा जर्मिशन उतारा कसा? नाही, हा जो मेचा पिरियड असतो याला टोकन पद्धतच पाहिजे आणि नंतर जून जुलैच्या जेव्हा असतो तेव्हा पेरणी केली जाते। म्हणजे मे मध्ये शेतकऱ्यांना बांधवांना तुम्ही सांगू इच्छित? हो, मे मध्ये जो करायचा तो टोकन पद्धतीनेच करायला पाहिजे। त्यातल्या हा जो कमी दिवसाचा पिरियड आहे याचा वेळ, याला बाजारभाव चांगले असल्या कारणाने याची पण मला पण रेट चांगला भेटलेला आहे। व्यापाऱ्याला मी आता 3 बिघा 1,71,000 त्याचा उधळा दिलेला आहे। डायरेक्ट उधळा व्यवहार केला म्हणजे जागेवरच दिला। व्यापाऱ्यांची काय म्हणणं आलं? नाही, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे याला जेव्हा बाजारभाव चांगला असतो याला मागणी पण चांगली असते। अच्छा, व्यापाऱ्यांचं पण मनोगत घेतलेलं आणि त्यांनी आता हा मी 24 तारखेला 24 मेला लावलेला आहे आणि 23 जूनला याचा व्यवहार झालेला आहे। 24 जूनला याचा व्यवहार झाला। साधारणतः 30 दिवसातच तुमचा व्यवहार? हो, 30 दिवसात। हो, बरं। आता याची उगम क्षमता कशी वाटली तुम्हाला धान्याची? टोकन पद्धतीने जेव्हा तुम्ही बियाणं टोकलं तर आपण जो चायना करतो किंवा इतर अदर कंपनीचा जो येतो त्याच्यामध्ये टोकन पद्धतीचं करा किंवा पेरणी करा, टोकन पद्धतीने जरी केला ना तर त्याला एक 8 ते 10 दिवस उगवणला लागते आणि याची जी उगवण ही 6 दिवसामध्ये 5 ते 6 दिवसामध्ये उगवण होते। याचा वास जो आहे वास गावरान सारखा? गावरान टाईप आहे। गावरान टाईप? हो, गावरान टाईप दिसायला पण गावरान टाईपच आहे। अच्छा, आणि त्याला स्मेल पण आहे। स्मेल पण चांगला आहे। ओके। आता हे जे तुम्ही बियाणं आहे नाशिकला कुठनं खरेदी केलं? हे बियाणं हे नाशिक कृषी विकास बीज भांडार यांच्याकडे पेठ फाटा तिथूनच बियाणं घेतो। बरं। चल, अजून शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे? नाही, याचे जे आहेत लावण्यासाठी पेरण्यासाठी काय सांगू? याची जे आहेत लावायसाठी तर त्यांचं खूप म्हणजे ज्यांना कमी दिवसात करायचं तर त्यांनी हा वाण करायला काय अडचण नाही। खूप चांगला आहे, याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि हे पण चांगलेलं आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये हा जो आहे याचा 34 दिवसामध्ये खूप चांगला बेस्ट म्हणजे ह्या पद्धतीची इतकी वाढ झालेली आहे। अच्छा, आणि खूप चांगला दाखवू इच्छुक आहे वाढ कशी झाली? दाखवा। काडी परिपक्व झालेली आहे, फुटवे चांगले। हो, आणि कुठला पण जो धना आहे तो 45 दिवसाच्या मध्ये येत नाही आणि हा एकमेव असा आहे का हा 30 दिवसापर्यंत काढला तरी 30 दिवसांनी काढला तरी चालतो। 4-5 दिवस म्हणजे आता आज 33 आहे, 35 दिवसापर्यंत ठेवायला चालेल। 30 ते 35 दिवसात काढणी करून गेली पाहिजे याच्यावाली। अच्छा, आणि आता व्यापाऱ्यांनी याला चांगली पसंती दिली? हो, चांगली पसंती दिली। हा जो व्यापारी हा कुठला व्यापारी? हे दापूरचे किसन सेठ आव्हाड म्हणून दापूरचे व्यापारी, ते जाग्यावरतीच व्यवहार करताय पूर्ण आणि त्यांचं जे आहे म्हणजे पैशाचं त्यांचं काही टेन्शन नसतं आणि आपल्याला पण चांगले जाग्यावरती द्या। हो,
आता हे तुम्ही धना पिके हे किती वर्षापासून करता? हे साधारणतः आम्ही 10 ते म्हणजे तसं जुनी पद्धतीनं 15 वर्षापासून करतो, पण जेव्हापासून हा नवीन चांगल्या पद्धतीने करायचा हा 10 वर्षापासून चांगला करतो. अच्छा, आता तुमचं जे इथं जे निमगावमध्ये आहे साधारणतः क्षेत्र किती, म्हणजे किती क्षेत्रावर तुम्ही शेती मी माझं साधारणतः एक 40-50 एकरवरती बागायत करतो. 40 एकरवरती प्रॉपर बागायत करतो आणि 10 एकरवरती थोडंसं इतर नाही भाजीपाला 40 एकरवरती घेतो. टोमॅटो, फ्लावर, धनिया. आता माझ्याकडे हा साधारणतः 5 एकर धनिया आहे, नंतर पण लागवडीचा आहे. म्हणजे आता एक ह्याच क्वालिटीचा आता अजून एक माझ्याकडं 8 दिवसांनी व्यवहार होईल असा प्लॉट आहे. हाच दाना हो, तो पण 18 किलो लागवड. तुम्ही आता इथं या अगोदर जे धने करत होते त्या धान्याच्या तुलनेत आणि या धान्यामध्ये काय नाही, याचं आव्हान आपण गावठी टाईप म्हणतो किंवा स्मेल चांगला आणि दिसायला पण गावठी टाईप आहे. अच्छा. आणि आपण जो चायना म्हणून करतो त्यांची पत्ती वेगळी येते, याची याला ह्या टाईपची पद्धती आहे. त्याची ते पूर्ण याला कतरी म्हणता येईल असं. पण चांगलं आहे, जेव्हा मार्केट असतो तेव्हा पण याची पण विक्री चांगली होत असते. अच्छा, म्हणजे तुम्हाला उतारा वगैरे काही याचं काहीच नाही? उतार्याचा काय, उतारा पण चांगला झालेला आहे. पिरियड पण मे मधली लागवड टोकन पद्धतीनं, म्हणजे साधारणतः उन्हाळ्यामध्ये या पिकांना खूप आनंद अडचणी येत असतात. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छितो की बेडवर सरी पद्धतीने बुचक्या पद्धतीने मे मधली टोकन पद्धतीनेच लागवड करायला पाहिजे. आणि नंतरची पावसाळ्यामध्ये पेरणी पण चालू शकते याच्यावाली. पेरणी केली तरी चालते. आणि उन्हाळ्यामध्ये नियोजन कसं केलं तुम्ही, म्हणजे धान्याचं नियोजन कसं केलं? नाही, आता आपलं रेग्युलर मशागत करायची, नांगरणी, रोटावेटर, आणि नंतर त्याला आपण सरी मारली. आणि 2 फुटाची. कसे दिले तुम्ही? नंतरच आपण पहिलं शेणखत वगैरे टाकलेलं होतं, नंतर त्याला सरी मारली. ती सरी मारल्यानंतर आपण जेव्हा याची उगवण आल्यानंतर एक चिमटणी झाली, मग आपण रासायनिक NPK. ओके, म्हणजे आणि याला जे तणनाशक असतं गोल, याला साधारणतः तुम्ही किती दिवसामध्ये? इतर धानांना साधारणतः 5 दिवसापर्यंत 6 दिवसापर्यंत म्हणजे लावल्यापासून चालते. पण याच्यामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी गोल टारका मारलं पाहिजे. 3ऱ्या-4थ्या दिवशी, कारण याची फास्ट आहे. हो, त्याच्यामुळे याला 3 किंवा 4थ्या दिवसापर्यंत, 4 दिवसाच्या नंतर नाही मारलं पाहिजे गोल टारका. तुम्ही जो NPKचा डोस आहे उतरल्यानंतर कितव्या दिवशी देतात? इतरांच्या तुलनेत याला लवकर द्यावा लागतो. साधारणतः याला 15 ते 17 दिवसापर्यंत याला NPKचा डोस दिला पाहिजे. बरं, चालेल. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्ह प्लॉट दाखवतो आणि ज्या पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांनी म्हणजे संजू भाऊ यांनी या धान्याबद्दल माहिती दिली, त्यांचे मी लकी सीड्स या कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. भाऊ, नमस्कार.